नंदुरबार समाजाभिमुख व लोकाभिमुख पोलिसिंगवर भर पोलीस अधीक्षक अश्विनी सानप। नंदुरबार जिल्ह्याच्या नव्याने नियुक्त झालेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी स्मार्ट, सेन्सिटिव्ह आणि स्ट्रिक्ट पोलिसिंग राबविण्याचा आपला मनोदय व्यक्त केला। जिल्ह्यातील गुन्हेगारीचा ट्रेंड लक्षात घेऊन समाजाभिमुख व लोकाभिमुख पोलिसिंगला प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून पोलीस व नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। शिस्त हा पोलीस दलाचा कणा आहे, असे नमूद करत त्यांनी पोलीस दलातील शिस्त, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यावर भर देणार असल्याचे सांगितले। महिलांच्या सुरक्षेसंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये दामिनी पथकाच्या माध्यमातून नियमित पोलिसिंग व पेट्रोलिंग करण्यात येईल। तसेच महिलांना स्वसंरक्षणासाठी सक्षम करण्यावरही विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे। याशिवाय पोलीस विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून जनजागृती निर्माण करण्याचेही उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले। या प्रसंगी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। काल सायंकाळी मी नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळलेला आहे। नंदुरबार जिल्ह्याचा क्राईम ट्रेंड लक्षात घेता समाजाभिमुख लोकाभिमुख पोलिसिंग राबवण्याची मनोदय आहे। स्मार्ट, सेन्सिटिव्ह, स्ट्रिक्ट आणि स्विफ्ट असं पोलिसिंग राबवलं जाईल। त्याचबरोबर पोलिसांच्या वेलफेअर बाबतही बरेच उपक्रम राबवणं गरजेचं आहे, ते देखील राबवले जातील। आणि कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून समाजामध्ये सौहार्द कसा राखला जाईल या बाबतीत विशेष प्रयत्न केले जातील। डिसिप्लिन हा पोलीस दलाचा कणा आहे, त्या बाबतीमध्येही विशेष भर दिला जाईल। महिलांच्या बाबतीमध्ये शाळा कॉलेजेसमध्ये आमचं दामिनी पथकाच्या मार्फतीने पोलिसिंग तर असतंच, पेट्रोलिंग असतं, परंतु स्वतःच्या संरक्षणासाठी महिला कशा सज्ज होतील किंवा त्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये कसं बळ निर्माण होईल या दृष्टीने काही उपाययोजना करण्याचा मनोदय आहे। तर त्याची तयारी झाल्यानंतर मी परत आपल्याशी त्या बाबतीत संवाद साधेनच। मी स्वतःही काही कॉलेज आणि शाळेला भेट देऊन महिलांमध्ये मुलींमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार।